नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत कोल्हापूर तसेच प्रफुल्लित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय व्हावा, भारतीय संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, तसेच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आंतरशालेय राजश्री शाहू महाराज व भारतीय संविधान ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या उपक्रमाला परिसरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 1011 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून ज्ञान, कौशल्य व स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. स्पर्धेची रचना स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, ऑनलाईन परीक्षांचा अनुभव मिळावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुणवत्तापूर्ण मूल्यमापन व्हावे या दृष्टीने प्रश्नमंजुषेची विशेष रचना करण्यात आली होती. या ऑनलाईन परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर त्यांना तत्काळ निकाल, गुणपत्रिका, सहभागाचे प्रमाणपत्र, आंतरशालेय क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या संबंधित शाळेत जाऊन पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभास मेरा युवा भारतचे सहाय्यक निलेश कांबळे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी योजनासाठी संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा, तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा युवती पुरस्कार विजेत्या डॉक्टर अल्फिया बागवान, संचालिका बिस्मिल्ला नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख करून देणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिवसेना पन्हाळा तालुक्याच्या 7वे जिल्हा परिषद विभागात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक विकास पाटील यांची उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. उज्ज्वला पाटील यांची महिला आघाडी उपतालुका प्रमुख पदी, पायमल यांची विभाग प्रमुख पदी, तर सतीश कापसे यांची युवा सेना विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडी नामदेव शामराव गिरी, जिल्हा प्रमुख कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील तसेच तालुका प्रमुख रवींद्र निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात 7वे उपविभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज औंध येथील जिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग, औषध साठा, मनुष्यबळ, स्वच्छता, रुग्ण व्यवस्थापन तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक वारकऱ्याला आवश्यकतेच्या क्षणी तातडीची आणि गुणवत्तापूर्ण उपचार सेवा मिळावी यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. या पवित्र सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. यंदाची वारी सुखकर आणि सुरक्षित व्हावी यासाठी
वारकरी बांधवांनी आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या पाहणी दरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विधान भवन मुंबई येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत खेड, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील शासकीय आरोग्य संस्थांच्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. खेड तालुक्यातील मौजे वावे येथील शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी, वैद्यकीय उपकरणे, जागेची उपलब्धता आणि इतर पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. या कामासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किमान 61 गुंठे जागेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. सध्या उपलब्ध असलेल्या 33 गुंठे जागेबरोबरच ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे 40 गुंठे जागा उपलब्ध करून नवीन इमारत उभारण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे सहकार्य घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेव्हा गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीच्या जागी नवी इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी असेही सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचा विचार करून आवश्यक विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत, राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक सहभागी झाले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने इतिहास रचत पहिली सर्व महिला माउंट एव्हरेस्ट मोहीम आणि पहिली सर्व पुरुष माउंट लोत्से मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल बीएसएफचे महासंचालक यांनी मोहिमेतील सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या शौर्य, जिद्द आणि चिकाटीचा गौरव केला. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आणि 4थ्या क्रमांकाचे उंच शिखर माउंट लोत्से यशस्वीरित्या सर करून या पथकांनी देशासह बीएसएफचा गौरव उंचावला आहे. महासंचालकांनी या कामगिरीचे कौतुक करताना मोहिमेतील सदस्यांनी दाखवलेल्या धैर्य, सहनशक्ती आणि समर्पणाचे विशेष अभिनंदन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रत्येक मोहिमा प्रमुखाला 2.50 लाख, प्रत्येक गिर्यारोहकाला 1.50 लाख आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना 50,000 रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच सर्व सदस्यांना 15 दिवसांची विशेष रजा, डीजीसीआर आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महासंचालकांनी भविष्यातही अशा आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत बीएसएफ जवानांमध्ये साहस, जिद्द आणि उत्कृष्टतेची भावना अधिक बळकट करण्यासाठी दल कटिबद्ध असल्याचे सांगितले. उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या युवा शक्ती जागर यात्रा निमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येवला येथील कापसे फाउंडेशनच्या पैठणी विणकाम उद्योगाला सदिच्छा भेट देत तेथील विविध उपक्रमांची पाहणी केली. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. यावेळी कापसे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण नामदेव कापसे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी कृष्णराज महाडिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेच्या कार्याचा आढावा देताना त्यांनी पैठणी उद्योगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक यांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली पैठणी परंपरेचे जतन आणि संवर्धन करताना
मूकबधीर युवक युवतींना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणारा कापसे फाउंडेशनचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष विणकरांशी संवाद साधत पैठणी निर्मितीची पारंपरिक प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिझाईन निर्मिती तसेच उत्पादन व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. याशिवाय स्वतः विणकाम प्रक्रियेचा अनुभव घेत कारागिरांच्या कौशल्याचेही त्यांनी मनापासून कौतुक केले. या प्रसंगी कापसे कुटुंबियांसह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात सामाजिक मूल्य, राष्ट्रीय जाणीव आणि सकारात्मक विचारांची जोपासना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाभर व्यापक संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व प्रचारक भाऊराव कुदळे यांनी दिली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. कोल्हापूर येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापूर विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभाग पालक धनाजी शिंदे, विशेष संपर्क प्रांत मंत्री श्रीकांत पोतनीस, जिल्हाध्यक्ष शांतीबाई लिंबानी, जिल्हा मंत्री विनय बारड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी वर्षातील संघटनात्मक कामकाज, विविध उपक्रमांचे नियोजन तसेच कार्यविस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मार्गदर्शन करताना भाऊराव कुदळे यांनी प्रखंडनिहाय मंत्री, सहमंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आणि बजरंग दलाच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. धर्मजागरण, सेवा, आरोग्य, सामाजिक समरसता, संस्कार वर्ग आणि बजरंग दलाच्या विविध उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनाजी शिंदे यांनी सर्व प्रखंडांनी 4 जुलैपर्यंत संघटनात्मक नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केली. तसेच प्रत्येक गाव, तालुका आणि प्रखंड स्तरावर नियोजित कार्यक्रम प्रभावीपणे राबवून ते यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा मंत्री विनय बारड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामुदायिक शांती मंत्राने बैठकीचा समारोप करण्यात आला. बैठकीस कोल्हापूर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, वडगाव, पन्हाळा, हुपरी तसेच विभागातील विविध तालुक्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मातृशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप भिवटे, PS कुलकर्णी, सुधीर जोशी, वंदुरकर तसेच मातृशक्तीच्या रेवती, हनम सागर, अर्चना रानडे, जान्हवी पाटील, अश्विनी ढेरे आणि राजेंद्र मकोटे यांचाही सहभाग होता. बैठकीत आगामी काळात सेवा, संघटन विस्तार, धर्मजागरण आणि समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आशियातील प्रतिष्ठित वाव अवॉर्ड्स आशियाच्या 17व्या आवृत्तीचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने उत्साहात पार पडले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटन विभागाच्या सल्लागार व वरिष्ठ सल्लागार सुश्री तनुजा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी महाराष्ट्र पर्यटन हे या परिषदेचे प्रिन्सिपल पार्टनर म्हणून सहभागी झाले असून राज्यातील विविध पर्यटन स्थळे जागतिक दर्जाच्या MICE सुविधा तसेच डेस्टिनेशन वेडिंगसाठी उपलब्ध असलेल्या संधीचे प्रभावी सादरीकरण करण्यात येत आहे. या परिषदेत 25हून अधिक देशातील उद्योग क्षेत्रातील तज्ञ, प्रतिनिधी आणि जागतिक स्तरावरील आयोजक सहभागी झाले आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसाय परिषद आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विभागाने या व्यासपीठाचा उपयोग करून राज्यातील पर्यटन क्षमता, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. कसबा बावड्याचे ग्रामदैवत श्री हनुमान यांच्या मूर्तीस हनुमान भक्त मंडळाच्या वतीने आकर्षक प्रभावळ अर्पण करण्यात आली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. हनुमान भक्त मंडळाच्या अध्यक्षांच्या
हस्ते प्रभावळ अर्पण करून या धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून गावाच्या सुखसमृद्धीसाठी मंगल कामना व्यक्त केल्या. या प्रसंगी हनुमान भक्त मंडळाचे उपाध्यक्ष विद्यानंद जामदार, श्रीराम संस्था सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, नगरसेवक सचिन चौगले, सुभाष बुचडे, माजी नगरसेवक मोहन सालपे, अजित पोवार धामोडकर, धनाजी गोडसे, युवराज उल्पे, अप्पा कुंभार, तानाजी चव्हाण, मिलिंद रणदिवे, राजू जाधव, संतोष गायकवाड, बाळकृष्ण बोनगे, निशिकांत कांबळे, राजू ढेरे यांच्यासह हनुमान भक्त मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक उत्साह आणि भक्तिभावाने संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे कसबा बावडा परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.